जय श्रीराम सांगलीकर, मी सांगलीचा ब्लॉगर. तर आम्हाला आज कपडे आणायला जायचे होते आणि पुढे काय होते तुम्ही नक्की बघा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर पहिल्यांदा आपल्या गाडीपाशी आलो, गाडी काढली, गाडीमध्ये बसलेलो, गाडी नवीन घेतल्या आणि मग जरा ही केलं, काच बीच लावली. मग काय आपण AC मध्ये बसलेलो म्हणल्यावर AC चालू करायला लागणार. AC बीसी चालू केली जोरात. मग गार हवामध्ये दिवसभर AC मध्ये फिरायचं. मग आतला पण थोडा व्ह्यू घेतला गाडीतला. आणि मेन जिजू जाणार होतो कपडे आणायला, तुम्हाला पहिल्यांदा समजलंच असेल. मग माझा पण थोडासा व्ह्यू घेतला. माधवनगरला जाणार होतो. माधवनगरला ह्यो नवीन रोड केलाय त्यामुळे जरा गाडी ही करते, पण गाडी असली कडक आहे ना की आत धक्का पण जाणवत नाहीत. मग ह्या गाडीचा पण थोडा व्ह्यू घेतला. मग दुकान शोधत होतो तो पण दुकान गाठलो. 27 मेन्स वेअर मध्ये गेलो. इथे कपडे तर कडक मध्ये होते. जिजू म्हणलं इथनंच कपडे घेऊया. मग काय आतमध्ये गेलो, एवढ्या व्हरायटीज होत्या कपड्याच्या, कुठल्या घ्यायच्या आणि कुठल्या नाही. मग फायनली आम्ही बाहेरचा असा ड्रेसचा पण थोडा व्ह्यू घेतला आणि कपडे घेऊन बाहेर निघालो. लग्नात बघा हे कपडे कसले आहेत तुम्ही इथं आता दाखवत नाही. मग गाडीत बसलो आणि दुसरीकडे पण कपडे घ्यायला जायचे होते, कारण की तिथं आपल्याला पाहिजे तसा ड्रेस मिळाला नव्हता. मग काय दुसऱ्या तिथंच माधवनगरमध्ये दुसऱ्या दुकानात गेलो. हे भागवान दुकान आहे. हे दुकान आहे ना तिथं भाजी मंडळ आहे माधवनगरमध्ये, तिथं आतमध्ये आहे. मग अशी बाहेर चप्पल काढली आणि आत गेलो. आतला पण जोरात व्ह्यू घेतला, एकदम कडक दिसत होता आतनं. मग आम्ही पसंत केली कपडे. एवढी पसंत कपडे करायचे होते की विषयच नाही. मग एवढी बघितलं, मग म्हणलं काहीतरी घेऊन जाऊया. मग हे म्हणलं बारक्या पोरांना पण लेझर बघितलं आणि ते पण कपडे घेतले ना, आमचे पण कपडे घेतले. असा आतला पण थोडा व्ह्यू घेतला. मग काय आम्ही घरी यायला निघालो. फायनली आम्ही गाडीत बसून आलो घरी. तर मग असं आता आपण कुपवाडमध्ये आलो होतो. मग तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.